ओम नमो आदेश. मित्रांनो, कसे आहात सर्वजण? मी एकदम व्यवस्थित आहे. आज जो आपला नवनाथ ग्रंथ आहे, जे आपले नवनाथ संत आहेत, त्यांच्याबद्दल एक अनुभव मी तुमच्याशी शेअर करणार आहे. आपले जे संत आहेत, आपले गुरु गोरक्षनाथ, मच्छिंद्रनाथ, त्यांच्याबद्दल, त्यांच्याविषयी, त्यांचा जो आदर मनात आहे, तो आदर मनात ठेवून मी हा अनुभव तुम्हाला सांगत आहे. तुमचा विश्वास नाही बसणार, परंतु हा सत्य अनुभव आहे. जरी मला सांगण्याची लकब नसेल, जरी मला व्हिडिओ नसतील बनवता येत, तरी पण एक भक्त, त्यांचा एक छोटासा शिष्य या नात्याने मी हा अनुभव तुमच्याशी शेअर करीत आहे. तर मी 2 वर्षापूर्वी स्टेटस ठेवायचो की या दिवशी पाऊस येणार, त्या दिवशी पाऊस येणार, आणि तो माझा अंदाज जो आहे तो अगदी तंतोतंत खरा होत असे. कारण का तर मी जे काही ध्यान करायला बसत असे, किंवा मी आत्ताही ध्यान करीत आहे. ध्यान सकाळी उठल्यानंतर रोज माझं ती नित्यकर्मच आहे. अनुलोम विलोम, कपालभाती, उद्गीत, असे प्राणायाम केल्यानंतर मी थोडा वेळ 10 ते 15 मिनिटं ध्यानस्थ बसतो. आणि ती ध्यान अवस्थेत असताना मी पाऊस हा विषय घेऊन जेव्हा ध्यान करायला बसत असे, त्यावेळेस ध्यानावस्थेत गेल्यानंतर मला जे पुढे दृश्य दिसत असे, तो दिवस दिसत असे, तो पाऊस पडताना दिसत असे. आणि बरोबर तो जो अनुभव आलेला आहे ध्यानावस्थेतला, तो मी स्टेटसला, व्हॉट्सॲपवरती स्टेटसला ठेवत असे. आणि त्या दिवशी खरोखर अत्यंत तो अनुभव, तो जो ध्यानावस्थेत घडलेला प्रसंग आहे, तो खरा ठरत असे. त्या दिवशी पाऊस येतच असे. आणि हा जो अनुभव आहे, 2 वर्षापूर्वी, गेल्या वर्षी जो पाऊस झालेला आहे, मे जूनमध्ये गेल्या वर्षी जो पाऊस पडलेला होता, तो पाऊस मी फेब्रुवारीमध्ये, जानेवारीमध्ये त्याचं म्हणजे सांगितलं होतं. मला ध्यानावस्थेत असताना दिसलं होतं की मिरगापर्यंतच विहिरी भरतील, आणि गेल्या वर्षी मिरगापर्यंतच विहिरी भरलेल्या होत्या. असा जो सत्य अनुभव आलेला आहे. तर मी त्यानंतर स्टेटस ठेवणं हळूहळू बंद केलं. आता अजिबातच स्टेटस, व्हॉट्सॲप आपण स्टेटस ठेवायचं बंद केलं. आपण कशाचंही स्टेटस आता सध्या ठेवत नाही, ना वाढदिवसाचे ना कशाचेही. कारण स्टेटस ठेवत गेलं तर सगळ्यांचे स्टेटस ठेवावं लागतात. कारण स्टेटस ठेवणारा कसा समजतो, त्याचा स्टेटस ठेवला नाही तर त्याला राग येईल, ह्याचा स्टेटस ठेवला नाही तर त्याला राग येईल, सर्वांचे स्टेटस. आणि एक मनात अहंकार येतो स्टेटस ठेवल्यानंतर की तो विषय नाहीच आपला. परंतु जो हा अनुभव आलेला आहे, त्यानंतर ते मी बंद केलं. कारण एकनाथ महाराजांनी सांगितलेलं आहे, सिद्धी लावी पिशे कोण तयापुशी. सिद्धी, थोडे दिवस कीर्ती होईल माणसाची की बाबा ह्याला अशी अशी सिद्धी प्राप्त आहे, किंवा लोक विचारतही असत, तुझं पावसाचे अंदाज कसं काय खरे ठरतात बाबा. मी सांगत असे, माझ्याकडे ॲप्लिकेशन वगैरे आहे, पण ॲप्लिकेशन वगैरे काही नव्हतं माझ्याकडे. परंतु मी जो काही ध्यानावस्थेत घडलेला आहे, त्याचा स्टेटस ठेवत असे, तो खरा ठरत असे. आणि त्यानंतर असं वाटलं की आपण जे कमवलेलं जे पुण्य आहे, जर ह्यातच वाया गेलं तर आपली प्रगती कधीही होणार नाही. ह्यातच जर अडकलो, ह्या तुच्छ वासना ज्या आहेत, इच्छा, आकांक्षा, कामना ज्या आहेत, त्यातच हे पुण्य जर वापरायला लागलो, आणि काहीतरी प्राप्त करून, काहीतरी पैसे मिळवून ह्यात जर आपण अडकलो, तर आपली आध्यात्मिक प्रगती कधीही होणार नाही.
त्यामुळे ते मी बंद केलं आणि आता फक्त नवनाथांचा प्रचार आणि प्रसार, आपल्या संतांचे जे काही अभंग आहेत किंवा श्रीकृष्ण श्रीरामाविषयी जे काही त्यांचं चरित्र आहे, त्यांचं जे काही प्रसंग आहेत किंवा कथा आहेत किंवा ते सांगण्यासाठी मी हा चॅनल ओपन केलं. तसं काय मला अशी काही इच्छा नाही. आपल्या धर्माचा एक स्वाभिमान म्हणून हा चॅनल तयार केलेला आहे. आणि हा जो खरोखर सत्य अनुभव आहे आणि हा जो व्हिडिओ करण्यामागचा उद्देश आहे की आपण जर भक्ती केली तर नवनाथ आपल्यावर कृपा करतातच, एवढंच सांगायचं आहे. आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा ही नम्र विनंती. ओम नमो आदेश. रामकृष्ण हरी.